8 वांगे घेतले आहे, फोडणीसाठी कोथिंबीर, कढीपत्ता। आता आपण करूया मसाल्याची तयारी। आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा मेजरिंग कप शेंगदाणे घेतले आहे। यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या टाकते, 1 चमचा हळद, 2 चमचे ओवा, 1 चमचा जिरं, अर्धा चमचा लाल तिखट। आता अगोदर हे आपण दळून घेऊ। यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला दळायचं आहे। दोन चमचे तेल। गॅस मीडियम करते। मोहरी तडतडली की आपल्यावर ओवा जो आहे तो हातावर थोडासा चोळून घ्यायचा आहे, मग त्यात टाकायचा आहे। थोडासा हिंग, इथे कढीपत्ता व कोथिंबीर। आता यामध्ये आपण टाकून घेऊया 2 चमचे हा वाटलेला मसाला। यातले मी फक्त 2च चमचे टाकते, बाकीचा मसाला आपण नंतर टाकणार आहे। 2 चमचे लाल तिखट, तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार वापरू शकता। इथे आमच्या इथे थोडंसं तिखट जास्त खाल्लं जातं, त्याच्यामुळे मी यात 2 चमचे लाल तिखट टाकते। आता हे थोडंसं आपण मीडियम गॅसवर परतून घेऊ। आता यामध्ये टाकून घेऊ आपण शिजलेले वांगे। वांगे आपल्याला जास्त परतायचे नाहीये, जास्त परतले की वांग शिजलं जात नाही, त्याच्यामुळे आपण यामध्ये लगेच टाकून घेऊया पाणी। इथे मी एका साईडला पाणी गरम करत ठेवलं होतं, ते यामध्ये टाकून घेऊ। इथे मी 3 ग्लास पाणी घेतलं होतं। आता पाणी टाकल्यानंतर आपण हा राहिलेला जो मसाला आहे तो यामध्ये टाकून घेऊ। चवीप्रमाणे मीठ। ही भाजी बाजरीच्या भाकरी सोबत खाल्ली जाते, म्हणून ही भाजी पातळच असते, जास्त घट्ट नसते। आता आपण उकळी आली का याच्यावर जी तरंग आली आहे तेलाची, ती एका बाजूला वाटीमध्ये काढून घेऊ। भाजीला उकळी आली आहे, आता आपण गॅस थोडा कमी करून तरंग काढून घेऊ। आता ह्या भाजीवर अर्धवट झाकण ठेवून मीडियम गॅसवर ही भाजी शिजवून घेऊ। आता बघूया आपण वांग्याची भाजी शिजली आहे की नाही। आपले वांगे इथे शिजले आहे। आता इथे पाणी त्याचं पूर्ण आटलं आहे। आता यामध्ये मी गरम पाणी करून टाकते। इथे मी 1 ग्लास पाणी घेतलं आहे। इथे भाजीला उकळी आली आहे। आता आपण यामध्ये हे बाजूला काढलेली तरंग टाकून घेऊ आणि 1-5 मिनिटं ही उकळून देऊ। आपण बघू शकता इथे वांग झालं आहे, उकळी आली आहे, तरंगही छान आली आहे, रस्साही पातळ धरलेला आहे मी। तुम्हाला घट्ट आवडत असेल तर तुम्ही पाणी कमी टाकून घट्टही करू शकता। आता इथे मी गॅस बंद करते। मिरचीच्या ठेच्यासाठी इथे 10-12 हिरव्या मिरच्या, 1 कढीपत्त्याचं पान व 15 ते 20 लसूण पाकळ्या, चवीप्रमाणे मीठ। इथे आपण हे कमी स्पीडवर 2-3 वेळा दळून घ्यायचं आहे। आपल्याला
आपल्याला मिरची बारीक एकदम नको आहे, थोडी जाडसर ठेवायची आहे. दळून झाली आहे. आता आपण करूया फोडणीची तयारी. 1 चमचा तेल, त्यात आपण ही मिरची टाकून घेऊ. आता इथे आपण गॅस कमी करून घेऊ. बारीक चिरलेली कोथिंबीर, इथे मिरचीचा ठेचा तयार आहे. ते पाटीमध्ये अर्धी डिश बाजरीचं पीठ घेतलं आहे. यामध्ये चवीप्रमाणे मीठ. आता आपण हे मळून घेऊ. आता आपण ही भाकर थापून घेऊ. ही भाकर मी पोळपाटावर करणार आहे. मी ताटलीत भाकर नाही करत, मी पोळपाटावरच भाकर करते. पोळपाटावर भाकर पटापट सरकली जाते. भाकर तयार आहे. आता आपण ही तव्यावर टाकून घेऊ. तर याला लावू आपण पाणी. पाणी सुकलं की मग आपल्याला भाकरीला पलटी मारायची आहे. या भाकरीला लावूया तूप. तुपामुळे भाकरीला खूप छान चव लागते. तुम्ही एकदा नक्की करून बघा. मी ही भाकर गॅसवर न भाजता तव्यावरच भाजणार आहे.
आपली भाकर तयार आहे. आपलं झणझणीत वांग, बाजरीची भाकर, ठेचा व फोडलेला कांदा तयार आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.